सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आजचा जो मंत्र आहे तो प्रचंड अशी ताकद असणारा मंत्र असून स्वामींना हा मंत्र खूपच प्रिय आहे. या मंत्राचा नित्य जप केल्यास वा नुसता श्रद्धेने जरी श्रवण केला तरी आपल्यावर स्वामी कृपा होऊन आपल्या समोरची सर्व दुःख, संकटे, अडचणी, समस्या, प्रश्न, त्रास सर्व काही स्वामी कृपेने दूर होतात. झोपण्याआधी फक्त एकदा बोला स्वामींचा हा मंत्र आणि सकाळी तुम्ही चमत्कार पहा. तुमचे झोपलेले नशीब जागे होईल. रात्री झोपण्याआधी कोणता मंत्र म्हणायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, झोपण्याआधी हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा. बऱ्याच व्यक्तींना सवय असते दिवसभरात घडलेल्या वाईट गोष्टी रात्री आठवत असतात. मात्र असा विचार करणे अगदी चुकीचे आहे. ज्यावेळी आपण रात्री अशा प्रकारचे नकारात्मक विचार करून झोपतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या मनात तसेच विचार येतात किंवा तशाच घटना घडतात आणि हे काही अंधश्रद्धा नाही, यामागे शास्त्रीय कारणे आहेत. बऱ्याच लोकांना रात्री बेचैनी वाटते, नकारात्मक विचार येतात, झोप लागत नाही, वाईट स्वप्ने पडतात. त्या व्यक्तीसाठी आम्ही स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र घेऊन आलो आहोत. या मंत्राची विशेषता म्हणजे या मंत्राचा फक्त एकदा आपण जरी जप केला तरी आपले मन शांत होते आणि आपले झोपलेले नशीब जागे होते आणि दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला अगदी प्रसन्न वाटते. आणि या मंत्राच्या उच्चाराने आपण कधी विचारही केला नसेल तेही कठीण कार्य पूर्ण होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होते आणि आपल्या कार्यातील अडथळे दूर होतात. काही व्यक्तींना दैनंदिन जीवनातील समस्याबद्दल चिंता असते. बऱ्याच वेळा काही व्यक्तीच्या बाबतीत दिवसभरात घडलेल्या वाईट घटनामुळे त्यांना झोप येत नाही. मात्र या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे की अधिक विचार केल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवढे शांत राहता येईल ना तेवढे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. या सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तीसाठी आम्ही महाराजांचा एक मंत्र घेऊन आलो आहोत, ज्यामुळे आपल्या या समस्यापासून सुटका मिळेल. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम श्री स्वामी त्रिमूर्ती रूपाय नमः. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्री स्वामी त्रिमूर्ती रूपाय नमः. हा मंत्र अष्टोत्तर शतनामावलीमध्ये मंत्र आहे. हा मंत्र खूपच प्रभावी मंत्र आहे. या मंत्रामध्ये स्वामी महाराज व श्री गुरुदेव दत्त यांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. या मंत्रामध्ये स्वामी महाराजांची शक्ती आहे आणि त्रिमूर्ती दत्त महाराजांची देखील शक्ती आहे. त्यामुळे आपल्याला दोघांचे आशीर्वाद लाभेल. हा मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे. हा मंत्र जेवढा लहान वाटतो ना तेवढाच खूपच प्रभावशाली आहे. या मंत्राच्या एकदा उच्चाराने आपला दुसरा दिवसही पूर्णपणे बदलून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये संचारेल. व्यक्तींना समाजात मान सन्मानाची प्राप्ती देखील होते आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. दिवसाचा शेवट हा खूपच महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे झोपण्याआधीचा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि त्यामुळे आपण त्या कालावधीत जे काही करतो ते दुसऱ्या दिवसावर परिणाम करत असते. त्यामुळे झोपण्याआधी आपल्या मनात सकारात्मक विचार आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे झोपण्याआधी हा मंत्र म्हणा आणि आपले जीवन पूर्णपणे बदलून टाका आणि आपले झोपलेले नशीब जागे करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.